परशाचं गाव कुठलं? आर्वीचा परशा मित्रांनो. कसं आहे नियोजन आज? बरं चला शुभेच्छा मित्रांनो. मिल्खा पण आला. मिल्खाचं गाव? नांदगाव. आणि पड्यालचा देव रावण. मिल्खा आज काय एकत्र पळतात का काय? दुसरी का? बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो. पालीकरांचा मल्हार पण आलाय, आपण पाहू शकता. मित्रा नाव काय तुझं? बरं. आणि आदित्य आज कसं नियोजन आहे ह्याचं? आज इंदुलीकरांच्या राजा बरोबर आहे. राजा बरोबर. कुठल्या खांदी रे? उजवा खांदा. मल्हार. मागच्या कुठल्या मैदानात फायनल केली? गाडगेवाडीला 2 नंबर केला. बरं चल शुभेच्छा तुला. हो धन्यवाद. मित्रांनो माऊली पण आलाय. दादा नमस्ते. नाव काय आपलं दादा? अनिल बोडरे वडूज. आज कसं नियोजन आहे माऊलीचं? नियोजन होतं जालन्याचा, तो पिस्टन होता, लहान पिस्टन. बरं त्याच्यात ते पायाला आता लागलं गाडीत वारता. बरं मग आज कसं काय? आता तेच काय कळणार. मग आता काय? आता बघूया आता काहीतरी ऍडजस्ट तर केलंच पाहिजे. बरं गाडी 13 आहे. गाडी 13 येते. मग होतंय काय नियोजन? झालं का ना फोन? करावंच लागणार, काहीतरी चाललंय प्रयत्न, बघूया आता काय. बरं चला असं तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो. कडगुणकरांचा सुंदर आलाय बघा 11-14. दादा कसं नियोजन आहे आज? पुण्याचा शिव आहे. बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो. कारुंडेचा एक शिंगी रायफल पण आलाय. कसं आहे नियोजन आज? ड्रायव्हरने केलंय. बरं चला शुभेच्छा तुम्हाला. दादा नमस्ते. नाव काय आपलं दादा? बरं आणि आज कुणाला घेऊन आलाय? मित्रांनो अविनाश भाऊ कदम यांनी चिंचोलीवाल्यांचा लक्ष आणलाय. आज कसं नियोजन आहे दादा? आपला लाडू बरोबर पडणार आहे. लाडू कुठला लाडू? बरं त्यांच्या लाडू बरोबर का? बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा. शंकरचं गाव कुठलं? धर्मपुरीचा शंकर आहे. आज कसं नियोजन? राजुरीचा राजा आहे का? बरं मित्रांनो हा राजुरीचा राजा आहे बघा, त्याच्याबरोबर नियोजन आहे त्यांचं. राजुरीचा राजा. मित्रांनो गुरसाळ्याचा गजा आलाय. आज कसं नियोजन आहे? नियोजन चांगलं आहे. कोणाबरोबर दिसेल? सरजा कुठला? गाराळवाडीचा सरजा आहे. बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा. मित्रांनो प्रिन्स आलाय. प्रिन्सचं गाव कुठलं दादा? गानंद. आणि पलीकडच्या सावकार आहे मित्रांनो. आज कसं नियोजन आहे सावकारचं दादा? कसं काय सावकारचं नियोजन? आज नियोजन आहे आकुडावरनी केलंय. आकुडावरनी केलंय. बरं तरी कुणाबरोबर दिसेल पळताना? आपला तो काय कटरेवाडीचा बघ चांगलं नियोजन केलंय. बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा. मित्रांनो महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समालोचक पप्पू शेठ वांगीकर भेटले. पप्पू शेठ नमस्ते. नमस्कार. आज कुणाला घेऊन आलाय? मित्रांनो महबूब आला बघा. सध्या महाराष्ट्रामध्ये ह्याची पण खूप चर्चा आहे, जबरदस्त पळतो आणि जाईल तिथल्या मैदानामध्ये गुलालात राहतो पप्पू शेठ, आहे की नाही? 100%. तुम्ही आमची मुलाखत घेतली की पहिला आमचा राहणारच ना. बरं आज कसं नियोजन आहे? आज वादळ कुठलं? वा सुंदर नियोजन केलं मित्रांनो पप्पू शेठने. मानघर पारगाव शिरवळकरांचं वादळ आलेलं मैदानात, त्याच्याबरोबर हा पाळणार आहे. पप्पू शेठ तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. मित्रांनो बब्या डॉन पण आलाय. मित्रांनो दोन्ही पण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समालोचक भेटलेत. बुलंद आवाज महाराष्ट्राचा पप्पू शेट तिकडे आणि इकडे मोरे सरकार आहेत. नमस्ते. काय म्हणत होता? लांबनं काहीतरी विचारत होता, काय म्हणायचं? लांबनं काय झालं माहितीये का, रोज माणसं मैदानात दिसतात. आता एक आपलं कसं होतंय, आपलं घरचं बघून आपण मैदानात येत असतो आणि ज्यावेळी सुट्टी असेल त्यावेळी लय मागं त्रास आहे. परंतु काही माणसं असे चेहरे झालेत की त्यांना मैदानात बघितल्याशिवाय माझा सुद्धा दिवस या ठिकाणी चांगला जातो. त्यातला पहिला चेहरा कुठला? पप्पू शेट. आणि दुसरा कुठला? दुसरा पण आम्ही 8 दिवसाचं काम एका दिवसात करतो. बरोबर आहे, केलंच पाहिजे. केल्याशिवाय कुठले या ठिकाणी तुम्हाला यश नाही किंवा नाव. आज वातावरण पण छान झाले का मोरे सरकार? नाही वातावरण छान म्हणता येत नाही, डॉक्टरची भरती म्हणता येईल, कारण वातावरणात बराच चेंज झालेला आहे. ही बुरुंगाट म्हणजे या ठिकाणी पाऊस नाही मोठा, एकदम बारीक येते आणि बारीक गेल्यामुळे जनावरांना सुद्धा बाधिकारक आहे आणि माणसांना सुद्धा बाधिकारक आहे. यामुळे डॉक्टरांची भरती चांगली होईल का? बाकी अजून काय म्हणता? बाकी अजून काय नाही, चाललंय. मैदान सुरुवात झाली, पहिली 5 गट खाली निघाली, आता निघालोय मैदानाकडे. बरं चला तुम्हाला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा. धन्यवाद. मित्रांनो तुम्ही पाहू शकता सबंध हिंदुस्थानचा लाडका, महाराष्ट्राची आणबान शान असणारा एकादश हिंद केसरी बकासूर सातेवाडीच्या मैदानामध्ये दाखल झालाय.